छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी बैठक संपन्न। दोन्ही उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री, त्यासोबतच नेव्हीचे अधिकारी देखील बैठकीला उपस्थित। पुतळा कोसळण्याविरोधात अजित पवार गटाचं आज राज्यभर मूक आंदोलन। सत्ताधारी पक्षात रस्त्यावर उतरणार, त्या शहरातील जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारांना निवेदन देणार। राजकोट किल्ल्यावर झालेल्या घटनेनंतर उद्धव ठाकरेंची निषेध आंदोलनाची हाक। 1 सप्टेंबरला दुपारी 1 वाजता गेटवे ऑफ इंडिया जवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महायुती सरकारला जोडे मारो आंदोलन करणार, उद्धव ठाकरेंची घोषणा। पुतळा कोसळल्याची घटना कमीपणा आणणारी, शिवरायांचा भव्य पुतळा पुन्हा उभारणार, तसंच दोषींवर कारवाई होणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। शिवरायांचा पुतळा कोसळल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मागितली जनतेची माफी, दोषींवर कठोर कारवाई करणार, तर चुकीची पुनरावृत्ती होणार नाही, अजित पवारांचा जनतेला शब्द। मालवणमधील राजकोट किल्ल्यावर मवियाचा पाहणी दौरा आणि निषेध आंदोलन, मात्र तिथे शिवद्रोही आडवे आले। महाराष्ट्र या शिवद्रोह्यांना धडा शिकवेल, उद्धव ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर टीका। माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरल्यानंतरही त्यांची बदली केली नाही, त्यामुळे यांच्या नसानसात शिवद्रोह ठासून भरलाय, हेच सिद्ध होतंय, उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका। उद्धव ठाकरे आम्हाला शिवद्रोही म्हणाले, त्यांच्याकडून चांगल्या भाषेची अपेक्षा नाही, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। महाराजांच्या पुतळ्याचे तुटलेले फोटो टाकणं ही कसली वृत्ती, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची ठाकरेंवर टीका। सरकारनं मोठा भ्रष्टाचार केल्यानं पुतळा कोसळला, राज्यात भ्रष्टाचार टोकाला पोहोचलाय, शरद पवार यांची सरकारवर टीका। पुतळ्यात भ्रष्टाचार नको या पवारांच्या वक्तव्याचा अर्थ काय, अन्य गोष्टीत भ्रष्टाचार चालेल असं पवारांना म्हणायचंय का, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना सवाल। आपण यातूनही चांगलं घडेल असं म्हटलं होतं, पण त्याचा विपर्यास झाला, मंत्री दीपक केसरकरांचं स्पष्टीकरण। चांगलं घडायचं होतं म्हणून वाईट घडलं, अशी प्रतिक्रिया केसरकर यांनी पुतळा प्रकरणावर दिली होती। नारायण राणेंची एकेकाला घरात घुसून मारून टाकण्याची भाषा, पोलिसांशी बोलताना निलेश राणेंची ही अरेरावीची भाषा। नारायण राणे यांची बोलण्याची पद्धतच तशी, ते आक्रमकपणे बोलतात, पण त्यांना धमकी द्यायची असेल असं वाटत नाही, राणेंच्या धमकीवजा वक्तव्यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। पुतळा कोसळण्याची घटना दुर्दैवी, पुतळा बनवणाऱ्याची चौकशी करावी, नारायण राणेंची मागणी, तर भाजपवर टीका करण्यासाठी विरोधकांना कोणतंही कारण मिळत नाही, नारायण राणेंचा टोला। पुतळ्यावरून सत्ताधाऱ्यांकडून विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप, राजकारण काही बालिश लोक करतात, आदित्य ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना टोला। सागर बंगल्यावर तुमचा बॉस बसला तरी पोलीस यंत्रणा आपली गुलाम नाही, देशाच्या गृहमंत्र्यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना समज देऊन मर्यादा पाळण्यासंदर्भात सूचना देणं गरजेचं, रोहित पवारांचं वक्तव्य। महाराजांचा पुतळा पडणं हे शोभनीय नाही, जाचक अटी पाळल्या गेल्या होत्या का, हे प्रश्न विचारण्याची वेळ आली, छत्रपती संभाजीराजेंचं वक्तव्य। आंदोलनासाठी दोन्ही नेत्यांना प्रशासनानं ठराविक वेळ दिला होता, परंतु राजकीय लाभासाठी मविया वातावरण बिघडवतंय, प्रवीण दरेकरांची मविया नेत्यांवर टीका, रडीचा डाव खेळला जात असल्याचीही टीका। नौदलाची चूक असल्याचं म्हणत स्वतःची जबाबदारी दुसऱ्यावर टाकतात, त्यामुळे गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। पंतप्रधान मोदींनी घाई गडबडीत उद्घाटन करायला नको होतं, शाहू छत्रपतींची प्रतिक्रिया, नौदलाला दोष देणं चुकीचं असल्याचंही वक्तव्य। शिवरायांच्या पुतळ्यावरून राजकारण करणं हे बौद्धिक दिवाळखोरीचं लक्षण, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची महाविकास आघाडीवर टीका। राज्यकर्ते नालायक, घडलेल्या घटनेबाबत त्यांना लाज लज्जा शरम नाही,
पुतळा प्रकरणावर भास्कर जाधवांचं टीकास्त्र. संजय राऊत 30 तारखेला राजकोट किल्ल्याला भेट देणार. पुतळा कोसळल्यानंतर अनेक नेत्यांची घटनास्थळी भेट. मनोज जरांगे 1 सप्टेंबरला राजकोटला जाणार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करणार. तर शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याबाबत कुणीही राजकारण करू नये, जरांगेंचं आवाहन. छत्रपतींचा पुतळा कसा कोसळला याची सखोल चौकशी करून दोषी असणाऱ्याला कायमचं जेलमध्ये टाका, अन्यथा याचे सरकारला परिणाम भोगावे लागतील, जरांगेंचा इशारा. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याप्रकरणी जनहित याचिका दाखल करणार. माजी आमदार परशुराम उपरकर यांची माहिती. शिवरायांचा पुतळा पडल्याच्या निषेधार्थ पुण्यातील नळस्टॉप चौकात विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन. कर्वे रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याचा निषेध म्हणून ठाण्यात मवियाचं आंदोलन. मासुंदा तलावा शेजारील महाराजांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक, मागितली महाराजांची माफी. छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटाचं आंदोलन. शिवरायांचा पुतळा कोसळण्याला जबाबदार असलेल्या दोषींवर कारवाई करा, आंदोलनकर्त्यांची मागणी. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पुणे शहर युवक काँग्रेसचं निषेध आंदोलन. महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून सरकारचा निषेध नोंदवला. शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ घाटकोपरमध्ये ठाकरे गटाचं आंदोलन. सरकारचा निषेध नोंदवला. लोकसभेप्रमाणे विधानसभेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष राहणार असल्याची शक्यता. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचा अंतर्गत सर्व्हे. विधानसभेच्या प्रचारात नितीन गडकरींचा सहभाग वाढवा, संघाची आग्रही मागणी. गडकरींची प्रतिमा भाजपला मदतीची ठरेल अशी संघाला अपेक्षा. संघानं गडकरींना निवडणुकी नियोजनामध्ये सक्रिय राहण्यास सांगितल्याची माहिती. सत्ताधाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी आम्ही तिसऱ्या आघाडीची बांधणी करतोय. छत्रपती संभाजीराजे. रत्नराज आंबेडकरांसोबत चर्चा सुरू. पुढच्या 15 दिवसात तिसऱ्या आघाडीसंदर्भात घोषणा करू, बच्चू कडूंची माहिती. एकनाथ शिंदे अजित पवारांसारखे नेते बाहेर पडल्यानं विरोधी पक्ष कमकुवत, बच्चू कडूंचं वक्तव्य. महिलांना सुरक्षा द्या, अजित पवारांच्या भर सभेत महिलेची मागणी. तर कोणत्याही पातळीवर हयगय केली जाणार नाही, दादांचं उत्तर. वसमतमध्ये अजित पवारांच्या सभेत मराठा आंदोलकांची घोषणाबाजी. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी. मराठा समाजानंतर आता मुस्लिम समाज आक्रमक. अहमदपूरमध्ये मुस्लिम समाजानं अजित पवार यांचा ताफा अडवून घोषणाबाजी केली, आरक्षणाबाबत निवेदन दिलं. राज ठाकरेंनी बदलापूर प्रकरणी रेल्वेच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची फोनवरून चर्चा केली, तसंच आंदोलकांचीही भेट घेतली. भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडेंनी घेतला शिराळा मतदारसंघाचा आढावा. आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं कार्यकर्त्यांना सूचना. राज्यात महायुतीतील आणखी एक पक्ष सोहळ्यावर लढण्याची शक्यता. राष्ट्रीय समाज पक्ष 288 विधानसभा मतदारसंघांची चाचपणी करत असल्याची महादेव जानकर यांची माहिती. मोहोळचे अजित पवार गटाचे आमदार यशवंत मानेंचा खासदार सुप्रिया सुळेंबरोबर एकत्र प्रवास. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आमदार अमोल मिटकरींच्या भेटीला. अकोल्यात मिटकरींच्या निवासस्थानी भेट झाली. अनेक राजकीय विषयांवर देखील चर्चा संपन्न. केजच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या गाडीवर दगडफेकीत संगीता ठोंबरे आणि त्यांचा ड्रायव्हर देखील जखमी. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांकडून सरपंचांच्या मागण्या मान्य. मंत्री महाजन यांच्या मध्यस्थीनंतर सरपंचांचं आंदोलन स्थगित. ग्रामपंचायतींना अधिक निधी देण्यासाठी सकारात्मक निर्णय. विभाग प्रमुख निधी काय आहे? महाराष्ट्र सरकारनं विभाग प्रमुख ही नवीन पदं सुरू केली आहेत का? सरकारकडे भ्रष्टाचार करण्याचा खरोखरच अनोखा मार्ग. शीतल म्हात्रेंचा सरकारवर आरोप.
लातूरच्या उदगीरमध्ये 4 सप्टेंबरला बुद्ध विहाराच्या उद्घाटनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राहणार उपस्थित। कार्यक्रमाला राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। रायगड जिल्ह्यातील दिघी बंदराला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी। 38,000 कोटींच्या गुंतवणूक करून तब्बल 6,000 एकर जागेवर हे बंदर उभं राहणार। हे बंदर रेल्वे आणि रस्ते या दोन्ही मार्गांनी जोडलं जाणार। पेसा अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू करावी या मागणीसाठी आदिवासी संघटनांचा मोर्चा। मोर्चात राज्यातील विविध विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी सहभागी। पेसा अंतर्गत भरतीसाठी नाशिकच्या आदिवासी आयुक्त कार्यालयासमोर आदिवासींचा मोर्चा। ठिय्या आंदोलन। 30 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांसोबत होणार बैठक। सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलेली नाही तर सामान्य प्रशासन विभागानं भरती थांबवली। जेपी गावितांचा सरकारवर आरोप। आदिवासी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशकात मोर्चा। वर्ध्यात शेतकरी शेतमजुरांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ शिदोरी आंदोलन। शेतमालाला भाव, कर्जमाफी, थकीत वीज बिलाची माफी, युवकांना रोजगार या मागण्यांसाठी आंदोलन। काँग्रेसकडून चिमूर तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा। बालाजी मंदिरापासून निघालेल्या मोर्चात मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि शेतमजूर सहभागी। सरकारी कर्मचाऱ्यांना राज्यात सुधारित पेन्शन योजना लागू करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही। सरकारी कर्मचाऱ्यांनी 29 ऑगस्ट पासूनचा संप स्थगित केला। मुंबईच्या आझाद मैदानावर अखिल भारतीय पंचायत परिषदेचं आंदोलन। सरपंच आंदोलनाच्या मंचावर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंची हजेरी। 15 लाखांपर्यंतची कामं करण्याचा अधिकार सरपंचांना असावा अशी या परिषदेतून मागणी। जळगावातील पिंपरी उत्राणमध्ये रस्त्यावर स्वयंपाक करून आणि बहिणाबाईंच्या कविता म्हणून महिलांचं आंदोलन। प्रशासनानं दिलेल्या अतिक्रमणाच्या नोटिशा विरोधात लक्ष वेधण्यासाठी महिलांचं अनोखं आंदोलन। महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं म्हणत शरद पवार गटाचा अहमदनगरमध्ये निषेध मोर्चा। 1,500 रुपये देण्यापेक्षा मुलींना संरक्षण देण्याची मागणी। परभणीत रस्त्यासाठी गावकऱ्यांचं कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात आंदोलन। मानवत तालुक्यातील पाळोदी ते मंगळूर रस्त्यासाठी लोहरा ग्रामस्थांचा अभियंत्यांच्या दालनात ठिय्या। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेवर दुसरा गुन्हा दाखल। दुसऱ्या पीडित मुलीच्या अत्याचार प्रकरणी नातेवाईकांकडून गुन्हा दाखल। एसआयटीकडून तपास सुरू। बदलापूर प्रकरणी एसआयटीकडून शाळेतील कर्मचारी, शिपाई, सुरक्षा रक्षकांची चौकशी। वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शाह आणि त्याच्या ड्रायव्हरच्या याचिकेवर आज सुनावणी। विरारमध्ये खासगी क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकाची पालकांनी काढली अर्धनग्न धिंड। क्लासमधील 9वीत शिकणाऱ्या मुलीसोबत अश्लील वर्तन केलं। नेरूळमध्ये 2 रिअल इस्टेट एजंटच्या झालेल्या हत्येच्या प्रकरणात 5 आरोपींना पोलिसांकडून अटक। हत्या आर्थिक वादाच्या प्रकरणातून झाल्याचं मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण। पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंना जामीन मंजूर। ईडीनं नोंदवलेल्या गुन्ह्यात ते दोषी असल्याचं पुराव्यातून दिसून येत नसल्याचं स्पष्टीकरण। भिवंडीत अल्पवयीन मुलीला धमकावून बलात्काराची घटना। मुलीच्या तक्रारीनंतर आरोपी रफिक शेखला पोलिसांकडून अटक। नंदुरबारमध्ये एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीला सफाई कामगारांना दाखवला अश्लील व्हिडिओ। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित। उल्हासनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्तांवर मनपातील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचा आरोप। अतिरिक्त आयुक्त जमीर लंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल। हिंगोली जिल्ह्यात आडगावमध्ये तलाठ्याची चाकूने बोचकून हत्या। हत्येमागे फेरफाराचं कारण असल्याचा पोलिसांचा संशय।
श्वानाच्या हल्ल्यात 22 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू, तब्बल 2.5 तास सुरू होता ग्रेट डेन श्वानाचा हल्ला. मुंबईच्या विक्रोळीतली घटना. जालन्यातील स्फोटात आणखी 4 कामगारांचा मृत्यू. शनिवारी स्टील फॅक्टरीत लोखंड वितळणाऱ्या भट्टीमध्ये भीषण स्फोट झाला होता. अहमदनगर दौंड महामार्गावर बाबुर्डी बेंद फाट्यावर खासगी बस उलटली. अपघातात 2घांचा मृत्यू. आळंदीच्या इंद्रायणी नदीमध्ये उडी मारलेल्या महिला पोलिसाचा मृतदेह सापडला. रविवारी संध्याकाळी या महिला पोलिसानं उडी मारली होती. नवी मुंबईतून बेपत्ता झालेल्या 2 रिअल इस्टेट एजंटपैकी दुसऱ्या एजंटचा अमीर खानजादा यांचा मृतदेह सापडला. एकाचा मृतदेह अगोदरच सापडला होता. पाचोऱ्यात दहीहंडी फोडताना गंभीर जखमी झालेल्या गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू. मयत गोविंदाच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देण्याची मागणी. ठाण्यातील तीनहात नाका इथे भिंत दुचाकीवर कोसळून दुचाकीस्वार जखमी. बीडच्या गेवराईत गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा, 30 लाखांचा मुद्देमाल जप्त. नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर एचपीच्या गॅस टँकरमधून गॅसची जीवघेण्या पद्धतीनं चोरी. रोज 200 पेक्षा अधिक सिलेंडरची विक्री. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाची याकडे उघडपणे डोळेझाक. पूजा खेडकरचं यूपीएससीच्या आरोपावर दिल्ली हायकोर्टात उत्तर दाखल. यूपीएससीचे सर्व आरोप फेटाळले. पूजानं नाव बदलून फसवणूक केल्याचा यूपीएससीनं आरोप केला होता. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात शिक्षक मंथय्या बेडके यांना राष्ट्रपती पुरस्कार. नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील दुर्गम भागात सातत्यपूर्ण डिजिटल अध्यापन कामाचा गौरव. मिसिंगची तक्रार न नोंदवणाऱ्या पोलिसावर होणार कारवाई. पोलिसांचं हे वर्तन आता खपवून घेतलं जाणार नाही, हायकोर्टाचा इशारा. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या मागणीला यश. गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्यात येणार. संपूर्ण मुंबईत 204 कृत्रिम तलाव तयार करणार. माझाच्या बातमीनंतर समृद्धी महामार्गावर पुन्हा मलमपट्टीच. भेगांमध्ये महिनाभरापूर्वी भरलेलं सिमेंट निघाल्याची बातमी माझानं दाखवली होती. आता दुसऱ्यांदा सिमेंट भरण्याची मलमपट्टी. वर्षभरापूर्वी बांधकाम झालेल्या अकोला ते नांदेड मार्गावर खड्डे. माजी मंत्री सुबोध सावजींनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात रमाकांत आचरेकरांचं स्मृतिशिल्प उभारलं जाणार. राज्य सरकारकडून स्मृतिशिल्प उभारण्यास मान्यता. मुंबई पालिकेकडे स्मृतिशिल्पाची जबाबदारी. नागपूर शहरात डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ. प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप ठेवून काँग्रेस पक्षाच्या वतीनं महापालिकेच्या कार्यालयातच धूर फवारणीचा अभिनव आंदोलन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.